Hello friends, next topic is heat added during a thermodynamic process. The thermodynamic process म्हणजे काय आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये हे इथं पाहिलं होतं की त्या प्रोसेसमध्ये आणि इथे कन्क्लुजन पण इथं आहे बघा की वर्क डन बाय अ सिस्टम डिपेंड्स not only on the initial and final state but it depends upon the intermediate states or the path along which this change takes place. हे आपण थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये बघितलं होतं की वर्क डन तर होतं आहे इनिशियल आणि फायनल स्टेटपर्यंत आपली सिस्टीम जाते त्यावेळेला, पण ते कशावरती डिपेंडंट आहे तर पाथ फॉलो केला जातो त्याच्यावरती किंवा इंटरमिडिएट स्टेटवरती ते डिपेंडंट आहे. मग आता आपण इथं काय बघणार आहोत की अशीच एक थर्मोडायनामिक प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये आपण हीट ॲड केल्यानंतर काय काय गोष्टी होतात हे आपण ह्या आर्टिकलमध्ये पाहणार आहोत. मग आता इथे जर डायग्राममध्ये बघा, हा सिलेंडर आहे आणि ह्याला हा पिस्टन आहे, सेम सिलेंडर आहे आणि पिस्टन आहे. ठीक आहे, पिस्टन कसं आहे बघा, इथे मुव्हेबल, फ्रिक्शनलेस आणि मासलेस पिस्टन आहे. हा नेहमीच आपण तसं कन्सिडर करतो आणि ह्या सिलेंडरमध्ये गॅस कन्फाईन करून ठेवलेला आहे. ठीक आहे, मग त्याचं जे इनिशियल व्हॉल्यूम आहे ते काय असणार आहे तर VI आहे आणि मग आपण अशा सिलेंडरला इथे हीट देतो आहे. हीट दिल्यामुळं काय होणार आहे, ॲटोमॅटिकली हा जो गॅस आहे याचं टेम्परेचर किती आहे तर 300 केल्विन च्या आसपास दिली आहे. हीट जी आपण सप्लाय करतो एक्सटर्नल, गॅस ॲब्सॉर्ब करणार, त्याच्या मॉलिक्युलमध्ये मग इंटरनल एनर्जी चेंज होणार आणि मग गॅस एक्सपांड होणार आणि ते जे काही प्रेशर आहे किंवा फोर्स आहे तो या पिस्टनवर एक्झर्ट होऊन हा पिस्टन मूव्ह झाला आहे आणि त्याच्यामुळं व्हॉल्यूम चेंज झालेला आहे किंवा व्हॉल्यूम चेंज होणार. म्हणजे चेंज झालेलं व्हॉल्यूम आहे ते फायनल व्हॉल्यूम VF आपण म्हणू शकतो. मग ते डायग्रामच्या खाली पण लिहिलेलं आहे की आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ अ गॅस बर्नर सप्लायज हीट. हे बर्नर आहेत ते काय करतात, हीट सप्लाय करत आहेत, त्यामुळे ते गॅस एक्सपांड झाला आहे. देअरफॉर सिस्टीम डज वर्क ऑन द पिस्टन. पिस्टन आहे तो ढकलला गेलेला आहे एक्सपान्शनमुळं. सिस्टीम म्हणजे आता इथे काय आहे तर हे जे गॅस आहे की जो सिलेंडरमध्ये कन्फाईंड आहे तो गॅस म्हणजे इथे सिस्टीम आहे. त्या गॅसनं हीट ॲब्सॉर्ब केलेलं आहे आणि त्याचं एक्सपान्शन झालेलं आहे. सो हीट सप्लाइड बाय द बर्नर, गॅस एक्सपांड्स अँड देअर इज अ वर्क डन ऑन द पिस्टन. पिस्टनवरती वर्क डन केलं आहे, कुणी सिस्टीमनं केलेलं आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये जे वर्क आहे ते कसं झालं, पॉझिटिव्ह आहे आणि हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे सिस्टीमकडनं. त्यामुळे क्यू पण जो आहे, आपण हीटसाठी कॅपिटल क्यू हे लेटर वापरतो, तो पण कसं आहे ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्हच आहे. ठीक आहे, बरोबर. मग आता हेच पॉईंट इथे एक्सप्लेन केलेलं आहे. सो थर्मोडायनामिक स्टेट ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज्ड बाय ॲडिंग अ हीट ऑल्सो. थर्मोडायनामिक सिस्टीम स्टेट जी आहे सिस्टीमची ती आपल्याला चेंज करता येते. कशी, आपण हीट ॲड करून. सो कन्सिडर अ थर्मोडायनामिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ ॲन आयडियल गॅस. गॅस कसं आहे, कन्फाईंड टू अ सिलेंडर विथ अ मुव्हेबल, फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. नाउ सपोज वी वॉन्ट टू चेंज द इनिशियल व्हॉल्यूम VI ऑफ द गॅस टू द फायनल व्हॉल्यूम VF. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, गॅसचं जे व्हॉल्यूम आहे ते चेंज करायचं आहे. इनिशियल व्हॉल्यूम काय आहे VI, फायनल व्हॉल्यूम काय आहे VF. त्यावेळेला ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, त्यावेळेचं टेम्परेचर कसं असणार आहे, कॉन्स्टंट. म्हणजे नॅचरली ते कसं झालं, आयसोथर्मल झालं. मग बाकी तर मी इथे डायग्राम एक्सप्लेन केलेली आहे. स्टेट 1 आहे आणि ही स्टेट 2 आहे. सो now there are two different ways in which this change in volume can be made. दोन प्रकारे आपण हा व्हॉल्यूम चेंज करू शकतो. दुसरा प्रकार आहे तो इथं एक्सप्लेन केलेला आहे. आता हा चेंज म्हणजे काय की व्हॉल्यूम चेंज करायचं, इनिशियल व्हॉल्यूम VI आणि फायनल व्हॉल्यूम VF. आता इथे फिगर A शोज ती मी एक्सप्लेन केलेली आहे. शोज द फर्स्ट मेथड. इन दिस केस अ गॅस इज हीटेड स्लोली टू ए कंट्रोल्ड मॅनर so that it expands at constant temperature. It reaches the final volume VF isothermally, कारण constant temperature आहे.
द सिस्टीम ॲब्सॉर्ब अ फायनाईट अमाऊंट ऑफ इट मीन्स क्यू ड्युरिंग धिस प्रोसेस. त्यामुळे इथं क्यू कसा होता तर तो आपला ग्रेटर दॅन 0 होता. बरोबर. नाऊ आता ही सेकंड केस की ह्या सेकंड केस किंवा सेकंड मेथड आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय आहे, फायनल व्हॉल्यूम व्ही एफ आहे. आता इथे एक आयसोलेटेड सिस्टीम आहे आणि ह्या सिस्टीमच्या आतमध्ये कंपार्टमेंट केलेले आहेत. ते सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ अ गॅस. आता इथे आपण हीट वगैरे काही देणार नाहीये, सो नो हीट एंटर्स, सिस्टीम डज नो वर्क. आता हे कसं होते आपण बघायचं आहे की काही नाही, हा एक आयसोलेटेड सिस्टीम आहे. आयसोलेटेड म्हणजे की नो एक्सचेंज ऑफ मॅटर आणि हीट. आणि इथे 2 कंपार्टमेंट केले आहेत. एक्स कंपार्टमेंटमध्ये आपला गॅस आहे आणि त्यावेळेला वाय कंपार्टमेंट व्हॅक्यूम आहे, एम्प्टी आहे, इथं काही कंटेनिंग नाही आहे. मग आता आपण काय करणार आहे, हे जे कंपार्टमेंट इथं कंपार्टमेंट कशाच्या थ्रू केलेलं आहे की इथं एक अनब्रेकेबल की ब्रेक होऊ शकेल असं एक पार्टिशन वगैरे ठेवलेलं आहे. आता हे सपोज हे पार्टिशन जे आहे हे आपण ब्रेक केलं तर ऑल ऑफ अ सडन हा गॅस आहे तो एक्सपांड होणार, फ्री एक्सपान्शन होणार, बाहेर आपोआप पसरणार. नुसतं हे क्रॅक गेला किंवा ह्याला ब्रेक केलं तरी सुद्धा गॅस पसरणार, पूर्ण हे व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम आहे ते फायनल व्हॉल्यूम म्हणजे हे इथं होणार. बघा काय केलं आपण, हे जे कंपार्टमेंटमधलं हे जे पार्टिशन आहे ते ब्रेक केलं, त्यामुळं गॅस फ्री एक्सपांड झाला आणि कम्प्लीट व्हॉल्यूम ऑक्युपाय केलं म्हणजे फायनल व्हॉल्यूम. आता इथं दिसतंय बघा, व्ही एफ इज इक्वल टू व्ही आय प्लस व्ही आय डॅश, कारण इथं व्ही आय डॅश आहे है ना, आणि इथे व्ही एफ इज इक्वल टू व्ही आय प्लस व्ही आय डॅश. इथे हे बघा, हे पार्टिशन जे आहे ते ब्रेक केलेलं आहे. हे इथं हे जे साईन आहे ते काय सांगते की पार्टिशन आहे ते ब्रेक झालंय आणि इथला जो गॅस आहे तो फ्रीली एक्सपांड झालेला आहे. मग त्याला आपण काय म्हणणार आहे तर अनकंट्रोल्ड एक्सपान्शन, सडन अनकंट्रोल एक्सपान्शन. मग ह्याचंच एक्सप्लेनेशन इथं ह्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. सो इन द सेकंड केस शोन इन द फिगर दिस 4.13b, gas cylinder is now surrounded by an insulating material and it is divided into 2 compartments by a thin breakable partition. हे partition कसं आहे, thin आहे, breakable आहे. The compartment X has a volume VI and compartment Y has a volume VI dash, so that VI plus VI dash will be equal to VF. The compartment X of the cylinder is filled with the some amount of a gas at the same temperature as at in the first case. म्हणजे ह्या केसमध्ये जे टेम्परेचर होतं तेच टेम्परेचर इथं आहे. आपण इथं टेम्परेचर काही चेंज करत नाही आहे. ठीक आहे. द कंपार्टमेंट वाय इज एम्प्टी. बघा इथं हे एम्प्टी आहे. सो इट कंटेन्स नो गॅस पार्टिकल्स ऑर एनी अदर फॉर्म ऑफ द मॅटर. वाय कंपार्टमेंटमध्ये कुठल्याही प्रकारचे गॅस पार्टिकल्स किंवा कुठल्याही प्रकारचं दुसरं मॅटर नाही आहे. द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम इज द सेम इन बोथ केसेस. ह्या दोन्ही केसेसमध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट कुठली, ह्या दोन्ही केसेसमध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट कशी आहे तर सेम आहे. नेक्स्ट पॅराग्राफ, द पार्टिशन इज नाऊ सडनली ब्रोकन. हे जे इथलं पार्टिशन आहे ना, आपण ते इथं अचानकपणे तोडलं. सो द पार्टिशन इज नाऊ सडनली ब्रोकन. दिस कॉजेस अ सडन अनकंट्रोल्ड एक्सपान्शन ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द गॅस. अचानकपणे ते मोडल्यामुळं सगळ्याच्या सगळं गॅस काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. बघा फुगा आपण फुगवलेला असतो आणि त्याचं जर का आपण सोडून दिलं, त्यात दोरा वगैरे बांधलेला असेल तर एकदा फुग्याच्या आतली हवा अचानकपणे एकदम बाहेर पडते की नाही, त्याला आपण सडन एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन असं म्हणतात. तसंच इथे पण होतं. सो द गॅस ऑक्युपाईज द व्हॉल्यूम दॅट वॉज एम्प्टी बिफोर द पार्टिशन इज ब्रोकन. म्हणजे पार्टिशन तुटायच्या आधी जे काही रिकामं व्हॉल्यूम होतं ते आता गॅसने ऑक्युपाय केलेलं आहे. देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड द एन्व्हायरमेंट. ह्या केसमध्ये इथे आयसोलेटेड सिस्टीम आहे त्यामुळं हीटचं एक्सचेंजच होत नाही आहे एन्व्हायरमेंट आणि सिस्टीममुळं. सो देअर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द गॅस अँड द एन्व्हायरमेंट बिकॉज का आहे तर सिलेंडर इज नाऊ सराउंडेड बाय अन इन्सुलेटिंग मटेरियल मीन्स इट इज आयसोलेटेड सिस्टीम.
द फायनल व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम आफ्टर द पार्टिशन इज ब्रोकन इज VF. पार्टिशन तुटलंय, मोडलंय, त्याच्यानंतर जे व्हॉल्यूम तयार झाले ते काय आहे? VF, फायनल व्हॉल्यूम VF. In this case, the gas has not done any work during its expansion. बघा, ह्या केसमध्ये गॅसनं एक्सपांड होतोय, फ्री एक्सपान्शन आहे, अनकंट्रोल एक्सपान्शन आहे. त्यामुळे इथं गॅसनं वर्क केलेलं नाही. नॉट डन एनी वर्क. गॅस हॅज नॉट डन एनी वर्क ड्युरिंग एक्सपान्शन बिकॉज, इथे रिझन पण सांगितलेलं आहे, बिकॉज इट हॅज नॉट पुश्ड एनी पिस्टन or any other surface for its expansion. का बरं असं वर्क केलेलं नाहीये? तर गॅसनी कुठल्याही प्रकारचा सरफेस किंवा पिस्टन पुश केलेला नाहीये, म्हणून हे कसं झालं? इथे वर्क काही आपण कन्सिडर करू शकत नाही किंवा इथे वर्क केलेलं नाही. सच एक्सपान्शन इज कॉल्ड ॲज अ फ्री एक्सपान्शन. Such expansion is called as a free expansion. A common example of a free expansion is abrupt puncturing of an inflated balloon or a tire. Even tire मधले सुद्धा अचानकपणे हवा बाहेर पडते बघा, त्याला abrupt puncturing पण असं म्हणू शकतो. किंवा फुगा फुगलेला आहे, त्याला आपण पिन मारली तरी सुद्धा त्याच्यातनं अचानकपणे हवा आहे, एअर आहे आतली, ती बाहेर पडू शकते. हे कॉमन एक्झाम्पल आहेत कशाचे? फ्री एक्सपान्शनचे. मग आता ह्या दोन्ही ज्या आपण गोष्टी बघितल्या, कुठल्या दोन्ही केसेस बघितल्या? की इथे काय आहे की सिलेंडरमध्ये पिस्टन आहे, मासलेस असा फ्रिक्शनलेस पिस्टन, त्याच्यामध्ये गॅस आहे. टेम्परेचर इथलं जे आहे तेच इथे पण आहे. इथं गॅसला आपण हीट सप्लाय केली आहे, त्यामुळे गॅसने हीट ॲब्सॉर्ब केली, Q पॉझिटिव्ह आहे, आणि गॅस एक्सपांड झाला आणि त्याने पिस्टनला मूव्ह केलं, पिस्टनला ढकललं, म्हणजे इथं काहीतरी वर्क झालं जे की पॉझिटिव्ह आहे. आणि इथे आपण आयसोलेटेड सिस्टीममध्ये एका कंपार्टमेंटमध्ये थिन पार्टिशन आहे, ते अचानकपणे ब्रेकअप केल्यामुळं कम्प्लीट व्हॉल्यूम आहे ते ऑक्युपाय झालेलं आहे. मग ह्या दोन केसेसवरून त्याचं कंपॅरिझन केलेले आहे ह्या एक्सपेरिमेंटवरून ह्या पॅराग्राफमध्ये बघा. सो इट इज एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व दॅट व्हेन अन आयडियल गॅस अंडरगोज फ्री एक्सपान्शन, एखादा आयडियल गॅस आहे त्याचं फ्री एक्सपान्शन होतं, देअर इज अ नो चेंज ऑफ द टेम्परेचर, त्यावेळेला तिथं टेम्परेचरचं चेंज होत नाही. देअरफॉर फायनल स्टेट ऑफ द गॅस इन धिस केस ऑल्सो इज द सेम ॲज द फर्स्ट केस. दोन्ही केसेसमध्ये फायनल स्टेट ही सेम होती, फायनल व्हॉल्यूम सेम होतं. फक्त काय वेगळं होतं तर द इंटरमिडिएट स्टेट ऑर द पाथ्स ड्युरिंग द चेंज ऑफ स्टेट इन द फर्स्ट अँड द सेकंड केस आर डिफरंट. म्हणजे फायनल स्टेटपासून हे इनिशियल स्टेटपासून फायनल स्टेटला ज्यावेळेला आपली सिस्टीम जाते त्याच्यामधल्या फक्त इंटरमिडिएट स्टेट्स आहेत त्या फक्त डिफरंट होत्या दोन्ही केसेसमध्ये. बट द इनिशियल अँड द फायनल स्टेट्स आर सेम इन बोथ केसेस. दोन्ही केसमध्ये कुठली A आणि B आपण त्या दोन्ही बघितल्या होत्या, त्या दोन्ही केसेसमध्ये इनिशियल आणि फायनल स्टेट ज्या आहेत त्या सेम होत्या. आणि दॅट रिप्रेझेंट टू डिफरंट वेज ऑफ टेकिंग सिस्टीम फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. मीन्स we have two different paths connecting the same initial and final state of the system. म्हणजे दोन्ही केसमध्ये इनिशियल आणि फायनल स्टेट सेम आहे आणि फक्त आपल्याला वेगळं काय मिळालं? डिफरंट पाथ, दोन वेगळे वेगळे डिफरंट पाथ आहेत. जसं आपण इथे थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये बघितलंच होतं की A स्टेटपासून B स्टेट यायला हा एक पाथ आहे, हा दुसरा एक पाथ आहे, किंवा हा एक तिसरा पाथ आहे, किंवा आणखीन पण मल्टिपल पाथ असू शकतात. सो तेच इथे पण आहे, तोच पॉईंट इथे पण मेन्शन केलेला आहे. सो इन केस ऑफ द मेथड शोन इन द फिगर A देअर इज अन एक्सचेंज ऑफ हीट. मध्ये एक्सपेरिमेंटमध्ये काय बघितलं? एक्सचेंज ऑफ हीट आहे. अँड इन केस ऑफ द मेथड B की तिथे आपण थिन पार्टिशन ब्रोकअप केलं किंवा ब्रेकअप झालं, तिथं नो एक्सचेंज ऑफ हीट झालं. म्हणजे A हा एक्सपेरिमेंटमध्ये एक्सचेंज ऑफ हीट आहे, B एक्सपेरिमेंटमध्ये नो एक्सचेंज ऑफ हीट, अँड ऑल्सो द सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क बी एक्सपेरिमेंटमध्ये. आणि A एक्सपेरिमेंट एक्सचेंज ऑफ हीट पण झालं आणि तिथे वर्क डन पण आहे, काहीतरी वर्क पण झालेलं आहे.
सो ॲट ऑल बिकॉज देअर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पिस्टन ऑर एनी अदर सरफेस. त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे या ह्याच्यात. आता फायनल कन्क्लुजन काय निघतं, हे 2 एक्सपेरिमेंट केले आपण. एकामध्ये हीट सप्लाय केली, दुसऱ्या ह्याच्यामध्ये फ्री एक्सपान्शन घडून आणलं. इनिशियल आणि फायनल स्टेटस सेम होते, फक्त इंटरमिडिएट स्टेट्स आहेत त्या डिफरंट आहेत. मग त्याच्यावरून फायनल कन्क्लुजन काय निघतं. सो कन्क्लुजन, टू कन्क्लूड, द हीट ट्रान्सफर टू ए सिस्टीम इट डिपेंड्स ऑन द पाथ. जी आपण हीट सप्लाय करतोय ती ट्रान्सफर जेव्हा होते सिस्टीममध्ये ती कशावर डिपेंडंट आहे, तर पाथवरती डिपेंडंट आहे.